विदर्भाच्या मातीत लखुजीरावांची दहशत होती. याच वाड्यात स्वराज्याचं भविष्य जिजाऊ मासाहेब घडत होत्या. बाहुल्याऐवजी जिजाऊ तलवारीशी खेळत होत्या. त्यांचा प्रत्येक वार शत्रूचा काळ थरकाप उडवणारा होता. मनगटात वज्रशक्ती आणि दांडपट्ट्याचा वेग, अन्यायाचा अंत करण्याची जिद्द त्यांच्या नसांसात होती. वाऱ्याशी स्पर्धा करणारी ही घोडदौड, स्वराज्याचा लगाम समर्थपणे सांभाळणारी हीच ती रणरागिणी होती. हे हास्य एका खंबीर नेतृत्वाचे प्रतीक होते. भीती ज्यांच्या सावलीलाही उभी राहत नव्हती त्या म्हणजे जिजाऊ. अचूक लक्ष आणि प्रचंड आत्मविश्वास, महाराष्ट्राच्या नशिबाचं ध्येय आता साध्य होणार होतं. वडील लखुजीरावांकडून जिजाऊंनी राजकारणाचे धडे गिरवले. एका राजाची माता होण्याचे संस्कार इथेच घडले. सह्याद्रीच्या शिखरांकडे पाहताना एकच विचार होता, ही माती आणि रयत कधी स्वतंत्र होणार. ही केवळ सावली नव्हती तर क्रांतीची नांदी होती. शिवरायांच्या जडणघडणीचा हाच भक्कम पाया होता. अंधाराचा नाश करणारी मशाल म्हणजे स्वराज्य जननी. ही गाथा आहे मासाहेब जिजाऊंच्या अफाट शौर्याची.